नमस्कार मित्रांनो, आज आपण 8वीच्या 33 पानावरील श्लोकातील 5वा श्लोक म्हणजेच पंचमी या श्लोकाची माहिती घेणार आहोत. यामध्ये पंचमीचे शब्द आहेत तैलात रक्षेत, जलात रक्षेत, शीतल बंधनात. हे पंचमीचे शब्द असून त्याची फोड केल्याशिवाय तो शब्द सापडणार नाही, कारण हे समास आहेत. तैलात असा घ्यायचा अर्ध काढून, तैलात हलंत, आणि मग रक्षेद तेलापासून वाचवावे, जलात परत हलंत, रक्षेत पाण्यापासून वाचवावे, आणि रक्षेत वाचवावे शिथिल बंधनात. शिथिल बंधन म्हणजे बांधणी लूज मोकळी असलेली पुस्तकाची बांधणी, त्याला शिथिल बंधन म्हटलेलं आहे. मूर्ख हस्तेन दातव्यम, आणि मला मूर्खाच्या हातात देऊ नका. एवं वदती पुस्तकम, हा श्लोक आहे पुस्तकाची आपल्याला विनंती. पुस्तकाचे हाल पुस्तकच सांगतंय की मला तेलापासून वाचवा. हे पासून म्हणजे पंचमी, तैलात रक्षेत, पाण्यापासून वाचवा म्हणजे जलात रक्षेत, आणि रक्षेत शिथिल बंधनात म्हणजे पानं सुटी होतात, पानं निघून जातात, असं जे काही बाइंडिंग ज्याला म्हणतो ते जरा घट्ट असू द्या. आणि अत्यंत महत्त्वाचं काय सांगितलं आहे, मूर्ख हस्तेन दातव्यम, मला मूर्खाच्या हाती देऊ नका, कारण तो माझी वाट लावील, कुठे टाकील, कसंही टाकील, काहीही करील, वाचीलच असं नाही. म्हणून मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम, ही आहे पुस्तकाची विनंती. सगळ्या वाचकांना आहे बरं का. म्हणजे वाचनालयातून घरी आणलेली पुस्तकंसुद्धा धड जात नाहीत. पान सुटतं, भिजतं, गहाळ होतं. तेव्हा ही पुस्तकाची विनंती लहानपासून थोरापर्यंत सगळ्यांसाठी आहे. बाबारे, वाचा तुम्ही, पण मला सांभाळा, माझी काळजी घ्या. तेलाचे डाग पडतील असं काही करू नका, पाण्याने भिजेल असं काही बघू नका, आणि माझी बांधणी व्यवस्थित ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे मूर्खाच्या हाती मला देऊ नका, असं हे पुस्तक सांगतंय. तुम्हाला जर पुस्तकाचं आत्मचरित्र असं काही लिहायला आलंच तर हा श्लोक तुम्हाला फार उपयोगाचा आहे. धन्यवाद.